जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 56। आध्यात्मिक दृष्टिकोनातून आर्त ध्यान। वरीलप्रमाणे सारांश रूपाने आर्त ध्यानाचे स्वरूप आपण पाहिले। हे आर्त ध्यान आगम दृष्टिकोनातून आहे। आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचे लक्षण चारित्रसार ग्रंथात खालीलप्रमाणे दिले आहे। तत्रार्थ बाह्याध्यात्मिक भेदादू द्विविकल्पम, म्हणजेच ते अर्थ ध्यान बाह्य किंवा अध्यात्म अशा दोन प्रकारचे आहे। आध्यात्मिक अर्थ ध्यान 4 प्रकारचे असल्याचा उल्लेख आहे। स्वसंवेद्य माध्यात्मिकार्थ ध्यानम असे आध्यात्मिक अर्थ ध्यानाचे लक्षण सांगितले आहे। अर्थ हा की इतर जन ज्याचे अनुमान करू शकतात ते बाह्य अर्थ ध्यान, ज्याला केवळ आपलाच आत्मा जाणू शकतो ते आध्यात्मिक अर्थ ध्यान होय। रौद्र ध्यान। रौद्र म्हणजे क्रूर किंवा उग्र। क्रूर भाव असताना होणारे ध्यान ते रौद्र ध्यान। क्रूर आशय असणाऱ्या जीवास रुद्र म्हणतात। त्याचे कार्य वा भाव परिणामास रौद्र म्हणतात। असे भाव असताना होणारे ध्यान ते रौद्र ध्यान। हिंसा आदी पाप कर्म करून गर्वाने फुगून जाणे हाही भाव रौद्र ध्यानाचाच आहे। जो पुरुष प्राण्यांना रडवतो तो क्रूर, रुद्र अथवा सर्व जीवांमध्ये निर्दय म्हटला जातो। अशा पुरुषाला जे ध्यान होते ते रौद्र ध्यान। त्याचे प्रकार: 1. हिंसानंद, 2. मृष्यानंद, 3. चौर्यानंद व 4. विषय संरक्षणानंद। रौद्र ध्यान असे 4 प्रकारचे आहे। त्यांचे सामान्य स्वरूप असे: 1. हिंसा करणे, करविणे व अनुमोदना देणे, यात आनंद मानणे ते पहिले रौद्र ध्यान। 2. खोटे बोलणे, बोलवणे व अनुमोदना देणे वा चहाडी, निंदा इत्यादींमध्ये आनंद मानणे हे दुसरे रौद्र ध्यान। 3. चोरी करणे, करविणे, अनुमोदन देण्यामध्ये चोरी करण्यास प्रोत्साहन देणे, चोरीचा माल ठेवणे, खरीदणे यात आनंद मानणे तिसरे रौद्र ध्यान। व पंचेंद्रियाच्या विषय साधनांच्या संरक्षणामध्ये परिग्रह उपार्जन करणे, रक्षण करणे यात आनंद मानणे हे चौथे रौद्र ध्यान आहे। आध्यात्मिक रौद्र ध्यान। चरित्रसार ग्रंथामध्ये हा प्रकार सापडतो। याचेही बाह्य आणि आध्यात्मिक असे 2 प्रकार आहेत। आध्यात्मिक रौद्र ध्यानाचे असे: स्वसंवेद्य माध्यात्मिकम अर्थात रौद्र ध्यानम, म्हणजे ज्याला आपलाच आत्मा जाणू शकतो ते आध्यात्मिक रौद्र ध्यान। हे रौद्र ध्यान अत्यंत अशुभ आहे। कृष्ण, नील, कापोत या 3 लेश्यांमुळे हे उद्भवते व अंतर्मुहूर्त काळापर्यंत टिकते। आर्त ध्यानासारखाच क्षायोपक्षमिक भाव असतो। भावलेश्या आणि कषायांची प्रधानता असल्यामुळे औदयिक भाव आहे। मिथ्यादृष्टी जीवापासून पंचम गुणस्थानापर्यंत होते। संयमी जीवाला हे ध्यान होत नाही। येथपर्यंत आर्त व रौद्र ध्यानाचे थोडक्यात स्वरूप पाहिले। विशेषतः प्रशस्त ध्यानाचे वर्णन करावयाचे असल्यामुळे अप्रशस्त ध्यानाचे सारांश रूपाने वर्णन केले आहे। धर्मस्थान। धर्म आणि ध्यान अशा 2 शब्दांनी मिळून धर्म ध्यान हा शब्द झालेला असल्यामुळे धर्माचे स्वरूप आपण पाहू। 1. अखंड चैतन्य स्वभावाला धर्म म्हणतात। 2. अखंड चैतन्य स्वभावाच्या पूर्ण अनुरूप परिणमनाला धर्म म्हणतात। 3. मोह क्षोभाने सर्वथा मुक्त आत्मपरिणमनाला धर्म म्हणतात। 4.
रागद्वेषाच्या बाधारहित परम अहिंसेला धर्म म्हणतात. 5. शुद्धात्म्याचे श्रद्धान ज्ञान आचरणरूप अभेद रत्नत्रयास धर्म म्हणतात. 6. शुद्धात्म्याच्या संवेदनास धर्म म्हणतात. 7. शुद्धात्म्याच्या अवलंबनास धर्म म्हणतात. 8. शुद्धात्म तत्वाच्या उपयोगास धर्म म्हणतात. 9. शुद्धात्म तत्वाच्या भावनेला धर्म म्हणतात. 10. शुद्धात्म तत्वाची प्रतीती दृष्टीला धर्म म्हणतात. 11. उत्तम क्षमादी दशविशुद्ध भावाला धर्म म्हणतात. 12. जीवादी तत्वाचे यथार्थ श्रद्धान यथार्थ ध्यान आणि अव्रत त्यागरूप भेदरत्नत्रयाला धर्म म्हणतात. 13. वंदनामिक साधूच्या 6 आवश्यक क्रिया पालन करणे यास धर्म म्हणतात. 14. जो दुःखापासून सोडवून उत्तम सुखात घेऊन जातो त्यास धर्म म्हणतात. 15. जीवदया करणे यास धर्म म्हणतात.